नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काल आपण नागपूर पोलीस पाटील भरती 2023ला जो पेपर झालेला होता त्याचं डिटेल विश्लेषण बघितलेलं आहे. आज आपल्याला चंद्रपूर पोलीस पाटील भरतीचा जो पेपर झालेला आहे 2023ला त्याचं डिटेल विश्लेषण बघायचं आहे. यामध्ये हे जे विषय तुम्हाला दिलेले आहेत यापैकी कोणता विषय किती गुणांना विचारला गेलेला आहे हे आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला गणितचं स्पष्टीकरण बघायचं आहे आणि त्यानंतर जीकेचं स्पष्टीकरण बघायचं आहे. आता बऱ्याच अंशी जेवढे काही पेपर झालेले आहेत मित्रांनो, त्या पेपरमध्ये जो पोलीस पाटील पदाचा जो हा पेपर आहे चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023चा हा पेपर थोडासा तुलनेनं कठीण पेपर होता. म्हणजे जेवढी काठिण्य पातळी पोलीस पाटील पदाची असायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा अवघड लेवलचा पेपर हा होता. परंतु जर तुम्ही जालन्याचा पेपर बघितला तर किंवा नागपूरचा पेपर बघितला तर ते पेपर एवढे टफ नव्हते. आणि आता येणारा पेपर सुद्धा आहे तो सुद्धा पेपर तुम्हाला एवढा टफ येणार नाही हे लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये बरेचशी गणित किंवा जे जीके आहे ते मल्टिपल स्टेटमेंटमध्ये विचारलेलं आहे. शक्यतो असं विचारलं जाणार नाही, परंतु हा जो पेपर आहे याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे की कशा पद्धतीने. आणि मी जे बुक लिहिलेलं आहे ते बुक अशा पद्धतीचे पेपर डोळ्यासमोर धरूनच तयार केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला हे विश्लेषण बघितल्यानंतर कळेल की ते बुक किती महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही चंद्रपूरचा पेपर सोडवणार आहे, चंद्रपूरच्या पेपरमध्ये विचारलेलं जीके जेव्हा तुम्ही बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीने ते बुक महत्त्वाचं आहे. आणि ते बुक वाचल्यानंतर अशा पद्धतीचा कितीही अवघड पेपर आला तरी तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने सोडवता येणार आहे. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो, जसं सेम या ठिकाणी 80 प्रश्न असणार आहेत आणि 80 गुण त्याला असणार आहेत आणि वेळ जो आहे तो या ठिकाणी 90 मिनिटे असणार आहे. 90 मिनिटाचा वेळ जो आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी असणार आहे. मग बघा, इतिहास जो आहे यामध्ये इतिहासाला एकूण 11 प्रश्न विचारले गेले होते. एकूण 11 प्रश्न जे आहेत ते इतिहासाचे या पेपरमध्ये विचारले गेलेले होते. त्यानंतर भूगोलचे जे प्रश्न आहेत, भूगोलला जवळजवळ 10 प्रश्न विचारले गेलेले होते. त्यानंतर राज्यशास्त्राला 9 प्रश्न विचारले गेलेले आहेत. मित्रांनो बघा, 11 आणि 10 21, 21 आणि 9 30 इथंच तुमचे 30 मार्क्स झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्र नागपूरला जर बघितलं तर 0 प्रश्न विचारलेले होते. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 0 प्रश्न विचारलेले आहेत. परंतु जर तुम्ही आपल्या बुकमध्ये गेला तर काही 9वी 10वीच्या ठिकाणी अर्थशास्त्राचा रेफरन्स आलेला आहे. त्यामधला एखादा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी या ठिकाणी अर्थशास्त्र विषय घेतलेला आहे. परंतु याच्यामध्ये चंद्रपूर आणि नागपूरसाठी प्रश्न विचारलेला नाही. पण 10वी पर्यंतच्या सिलेबसमध्ये अर्थशास्त्राचा काही घटक असल्यामुळे याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे आपल्या बुकमध्ये हे प्रश्न आहेत ते बघून घेऊ शकता. त्यानंतर विज्ञानचं जे प्रश्न विचारलेले आहेत बघा मित्रांनो, ते या ठिकाणी 8 विचारलेले आहेत. आणि हे 8च्या 8 प्रश्न या ठिकाणी सोप्या लेवलचे प्रश्न आहेत, फार काही अवघड असे प्रश्न नाहीत. त्यानंतर ग्राम पोलीस अधिनियम किंवा जिल्हा विशेषवरती या ठिकाणी 11 प्रश्न आहेत. जिल्हा विशेषवरती 11 प्रश्न आहेत. आता हे 30 बघा, हे 30 अधिक याच्यामध्ये तुम्ही 11 करा, किती झालेले 41 मार्क्स झाले. बघा, तुम्ही जवळपास पोहोचलेला आहे. म्हणजे तुम्ही मुलाखतीचा क्रायटेरिया आता पूर्ण केलेला आहे. 41 ग्राम पोलीस अधिनियमवरती मात्र या ठिकाणी तुम्हाला या एकच प्रश्न विचारलेला आहे. परंतु सध्या याच्यावरती 3 ते 4 प्रश्न येण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी काय केलेलं आहे की चंद्रपूरसाठी एकच प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर चालू घडामोडीसाठी मित्रांनो 10 प्रश्न विचारलेले आहेत. चालू घडामोडीसाठी 10 प्रश्न विचारलेले आहेत. या 10 पैकी तुम्हाला किमान मी म्हणतोय 4 जरी प्रश्न बरोबर आले तरी तुमचं ठीक आहे. हे 4 तुम्ही या ठिकाणी ऍड करा. बघा, अधिक 4 केले, आता 41 आणि 4 किती झालेले 45 झाले. आणि गणित बुद्धिमत्ता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 20 प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही आपण दिलेली प्लेलिस्ट चांगल्या पद्धतीने केली आणि जे दिलेले व्हिडिओ आहेत ते काळजीपूर्वक केले, जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला यापैकी 15 ते 17 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. मग यापैकी जर तुम्हाला 15 मार्क्स पडले तर या 45 मध्ये जेव्हा तुम्ही 15 मिळवणार आहे तेव्हा 5 आणि 5 10 0 त्याला 1 4 आणि 2 6 60 मार्क्स या ठिकाणी झालेले आहेत. तुम्ही कशाही पद्धतीनं जरी गेला तरी तुम्हाला निश्चितपणे ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांना निश्चित 60+ मार्क्स मिळणार आहेत. ही आपण तुम्हाला 100% गॅरंटी दिलेली आहे. पण तुम्ही जे मी दिलेले मटेरियल आहे ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. जर बुक घेतलं असेल आणि वाचलं नसेल तर तुम्ही मला विचारायचं नाही, कारण जीकेचे प्रश्न आपल्या बुकमधून 100% येणार आहे. बरेचशी गणितं आपण दिलेल्या प्लेलिस्टमध्ये किंवा आपण दिलेल्या टाईपनुसारच या ठिकाणी येणार आहेत.
चालू घडामोडी मी तुमचा पेपर होईपर्यंत देणार आहे. कुणीही काळजी करायची अजिबात गरज नाही. त्यामुळे चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न तुमचे कव्हर होतील. पण अशा पद्धतीने आपण 3-4च प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, की 4 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले, तरी तुम्ही या ठिकाणी 60 मार्कापर्यंत पोहोचणार आहे. बघा, इतिहासचे या ठिकाणी 11 झाले, भूगोलचे किती झाले 10, त्यानंतर राज्यशास्त्राचे किती झाले 9. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपल्या बुकमध्ये तुम्हाला 100% मिळणार आहेत. तुम्ही ज्यावेळेस पेपर देऊन येणार त्यावेळेला एक आणि एक प्रश्न आपल्या बुकमध्ये असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अर्थशास्त्र विचारलेलं नाही. विज्ञानला मी तुम्हाला सांगितलं की किचकट आहे, वाचायला वेळ थोडा जास्त लागतो, बोरिंग वाटतं, परंतु ज्यांचा विषय चांगला आहे ते सुद्धा इथं या ठिकाणी 2 ते 3 मार्क्स घेऊ शकतात. जर 3 मार्क्स गेले तर पुन्हा अजून तुम्ही या ठिकाणी 63 वरती जाणार. मग बघा, इथं आपण 3 पकडले, विज्ञानचे समजा 3 पकडा, त्यानंतर जिल्हा विशेष 11 आहेत. 100% 2 व्हिडिओ दिलेले आहेत, त्याच्यामधून प्रश्न येणार आहेत. ते 2 व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. जर याच्यामध्ये 1-2-3 प्रश्नांचा मुलांचा डाऊट आहे, तो आपण तो सुद्धा क्लिअर करणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी किती झाले बघा, 11 झाले. त्यानंतर ग्राम पोलीस अधिनियम 1 प्रश्न आलाय, परंतु जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न येण्याची शक्यता. पुन्हा इथं 2 धरा आणि चालू घडामोडी 10 आहेत. त्याच्यापैकी जरी तुम्ही 4 पकडले, 4 आणि ह्या 20 पैकी जरी 15 मार्क्स पकडले तर किती होतात बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, 12 आणि 3 15, 15 आणि 9 24, 24 आणि 1 25, हातचे आले 2, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे इथे झाले 65. म्हणजे मित्रांनो, तुम्ही 65 प्लस मार्क्स या ठिकाणी घेऊ शकताय. परंतु आपली जास्त अपेक्षा नाही. तुम्हाला 50 जरी मार्क्स पडले, 50 जरी मार्क्स पडले तर या विद्यार्थ्याला मुलाखतीला कशा पद्धतीने जायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. मुलाखतीला जात असताना तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला जर मित्रांनो पेपर चांगल्या पद्धतीने गेला, चांगली मार्क्स जर तुम्हाला पडली, जर 50 प्लस मार्क्स तुम्हाला पडली, तर तुम्हाला मुलाखतीला चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स येणार आहे. मुलाखतीमध्ये काय विचारतात हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जिल्हा परिषदच्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे हिंगोलीचा जो पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत. तर कुणीही पेपर पुढे जाईल या अनुषंगानं निवांत राहू नका. ठरलेल्या दिवशीच तुमचा पेपर होणार आहे, ही एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शेवटचे 8-9 दिवस आहेत, एकदम जोरदार कामाला लागा. दुसरं तिसरं मटेरियल काही वाचू नका. जर आपलं मटेरियल वाचून झालं असेल आणि जर तुम्ही ऑदरचं कोणतं बुक वाचत असाल तर फक्त केवळ प्रश्न उत्तर असाच तुम्हाला आता सराव करायचा आहे. कुठलंही थेरॉटिकल बुक वापरायचं नाही. आणि या 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिस जास्तीत जास्त कशाचं करायचं आहे, तर ते तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं प्रॅक्टिस करायचं आहे. तुमच्याकडे वेळ चांगला आहे, गणित बुद्धिमत्तेचं प्रॅक्टिस करा. ज्याने बुक घेतलेलं आहे ते बुक वारंवार डोळ्याखालून घाला. जरी बोर वाटत असेल तरी ते डोळ्याखालून घाला. जेव्हा तुमचा पेपर समोर येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या बुकमधले प्रश्न ॲज इट इज तिथे पेपरमध्ये दिसतील आणि तुमचा एक कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढणार आहे. आता हे झालं विश्लेषण. अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो हे जर तुम्ही बघितलं 11, 10, 9, 8, पुन्हा इथं 11, 1, 10, 20, तर हे टोटल 80 प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. तुलनेनं हा पेपर मित्रांनो 2023चा अवघड होता, परंतु इतका अवघड पेपर तुम्हाला येणार नाही. तर पेपर सोपाच असणार आहे. त्यामुळे चांगली मार्क्स घेण्याची संधी तुम्हाला आहे, चांगले गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आपल्याशी कनेक्टेड राहा, तुम्हाला तुमचा फायदाच होणार आहे, कुणाचाही तोटा होणार नाही. आता यानंतर आपल्याला जे गणिताचे प्रश्न आहेत ते गणिताचे प्रश्न बघायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण जीकेचं लेक्चर घेणार आहे. थोडे जीकेचे प्रश्न मोठे आहेत त्यामुळे तो भाग आपण सेपरेट घेणार आहे आणि गणितचा भाग आपण सेपरेट घेणार आहे. त्यामुळं आपण काय करूया की आता गणिताचं जे प्रॅक्टिस आहे किंवा जी गणिताची उदाहरणं आहेत ते गणिताच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण बघूया आणि त्यानंतर मग आपण जीकेचं स्पष्टीकरण बघूया.